हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. दिल्ली साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी दिसली मोदी आणि पवारांची केमिस्ट्री. मोदींनी पवारांना दिली खुर्ची तर दोघांमध्ये सविस्तर चर्चाही रंगली. छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. राजे शिर्के घराण्याची बदनामी केल्याचा आरोप. पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन सादर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर. उद्या पश्चिम गृह विभागाची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित. पुण्यामध्ये गुंड गजा मारणेच्या टोळीकडनं मंत्री मोहोळांच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण. 3 जण अटकेत, 1 आरोपी फरार. आरोपींमध्ये गजा मारणेच्या भाच्याचाही समावेश असल्याची माहिती. आरोप असतील तर नैतिकतेच्या मुद्द्यावरनं मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. नाव न घेता अण्णा हजारेंचा मुंडे आणि कोकाटे दोघांवरही प्रहार. तर अशांना मंत्रिमंडळातच घ्यायची गरज नव्हती असाही टोला. यवतमाळच्या महागाव इथे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी 10वीचा मराठीचा पेपर फुटला. तर जालन्यासह येवला आणि जळगावातही कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा. 12वीची परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रात जाऊन एनसीपीचे आमदार विक्रम काळेंचं फोटो सेशन. फोटो समाज माध्यमांवरही केले व्हायरल. नाशिकमध्ये उद्या अनधिकृत दर्ग्यांविरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन. अनधिकृत थडगी न हटवल्यास समोर मंदिरं उभारण्याचा इशारा. पोलिसांकडनं जमावबंदीचे आदेश. महाकुंभ मेळ्यातील महिलांच्या स्नानाचे व्हिडिओ आणि फोटो विकल्याप्रकरणी 3 अटक. 2 आरोपी महाराष्ट्रातले. तर रुग्णालयातील महिलांचे चेकअप करतानाचे सीसीटीव्ही हॅक केल्याचीही माहिती. आणि BBC WS इंडिया न्यूज इन्स्टिट्यूटवरती ईडीची मोठी कारवाई. ईडीनं ठोठावला 3,44,42,00,000चा दंड. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी दणका.